नीटच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना 15 मिनिटं अधिकची मिळणार. एनटीएचा मोठा निर्णय. 21 जूनला देशभरात नीटची पुनर्परीक्षा होणार. डिझेलच्या खरेदीवर पेट्रोलियम मंत्रालयाकडून 90 दिवसांसाठी निर्बंध. 200 लिटरपेक्षा जास्त डिझेल खरेदी करता येणार नाही. व्यावसायिक ग्राहकांना किरकोळ दुकानांमधून डिझेल खरेदीस मनाई. जळगावच्या सराफा बाजारात सोनं 2000 तर चांदी 6000 महागली. सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा 1,51,616 रुपयांवर तर चांदी 2.5 लाखांवर. बोंदो अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकम सरकारी वकील. सरकारकडून विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती. गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ. धान कापणी अंतिम टप्प्यात असल्यामुळे शेतकरी चिंतेत. कल्याणमधील गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस ऍक्शन मोडवर. डीसीपी अतुल झेंडे यांच्याकडून आरोपीकडनं दांडकेरा धुलाई. एका निष्पाप नागरिकाला लागली होती गोळी. मध्य रेल्वेवर आज आणि उद्या मध्यरात्री विशेष वाहतूक आणि वीज पुरवठा ब्लॉक. शीव रेल्वे स्थानकाजवळील उड्डाण पुलाच्या तुळ्या उभारण्याचं काम होणार. माटुंगा ते कुर्ला दरम्यानच्या लोकल सेवेवर त्याचा परिणाम.